माझ्या बरोबर एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख जे आहेत, गोवर्धनजी एक मोठा आंदोलन इथे दिसतो, काय सांगाल त्याबद्दल? मराठी महापौर झाला पाहिजे. गेल्या 1 महिन्यापासून आम्ही मागणी लावून धरतोय, परंतु नरेंद्र मेहता हे हुकुमशाही गाजवत आहेत. मराठी माणसाच्या नाकावर टिचून त्यांना जे करायचं तेच त्यांनी केलेलं आहे. अहो, लोकांनी तुम्हाला जे नगरसेवक म्हणून निवडून दिलेत, हे 46 मराठी नगरसेवक निवडून दिलेत. याच्या मागचं तुम्ही गणित समजून घ्या. आणि जे बाकीचे तुमचे अमराठी नगरसेवक निवडून आले आहेत ना, त्या ठिकाणी शिवसेनेच्या भांडणामध्ये निवडून आलेले आहेत. एक जनमताचा तुम्ही आदर करावा आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा आदर करावा. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की या शहरांचा महापौर मराठी हिंदूच होईल, आणि आज तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊन पुन्हा एकदा आमदारही तुम्हीच आणि महापौरही तुमच्या घरात ठेवायचे. ही हुकुमशाही नाही तर काय, ही घराणेशाही नाही तर काय आहे. आज या ठिकाणी मीरा भाईंदर मध्ये 7 महिला भगिनी अशा आमच्या स्थानिक भूमिपुत्र आहेत, त्या अनुभवी महानगरपालिकेमध्ये निवडून येतात, आणि त्यांच्यापैकी जर महापौर दिलं तर काय फरक पडतोय. परंतु तुम्हाला मराठी माणसाला डिवचायचंय, हा संघर्ष पेटवत राहायचा आहे, तुम्हाला दाखवायचंय हा नरेंद्र मेहता मधला मीपणा जो आहे ना, मराठी माणूस भविष्यामध्ये नक्की खोडून काढणार आहे, एवढं मात्र लक्षात. एवढे मराठी जे नगरसेवक आहेत ते काही एकत्र येऊन घोषणा केली. मला या नगरसेवकांची लाज वाटते. तुम्हाला जनमताने निवडून दिलंय या शहरासाठी, या राज्यासाठी, या स्थानिक भूमिपुत्रांसाठी. आज मात्र तुम्ही एका आमदारासाठी काम करताय. आज तुम्ही भूमिका घेतली पाहिजे की हे राज्य मराठी आहे, इथे 107 हुतात्म्याचं रक्त सांडलं, बलिदान गेलेलं आहे. गुजरातमध्ये मुंबई जाऊ नये म्हणून हा लढा होता. आज तुम्ही मीरा भाईंदर मधून सुरुवात करताय. पुन्हा तुमच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे. अहो, मोरारजी देसाई तुमच्यासारखाच वागत होता, हट्टी होता, तुम्ही तो हट्टच करताय. मराठी माणसाच्या धामण्यामध्ये मराठी रक्त वाहत आहे, आणि असा हट्टीपणा आम्हाला हाणून पाडता येतो, एवढं मात्र लक्षात घ्या. परंतु आज मंत्री महोदय जे मराठी म्हणून त्या ठिकाणी आहेत, त्यांनी तरी या ठिकाणी यायला पाहिजे होतं, कारण आज त्यांना देखील या नरेंद्र मेहतानी घरचा रस्ता दाखवलाय. त्यांनी त्यांचा विरोध न करता मराठी माणसाचा विरोध सुरू केलेला आहे. याचा परिणाम मात्र भविष्यामध्ये सर्वांना भोगावा लागणार आहे. आज फक्त महापौर अमराठी आहे, उद्या देवेंद्र फडणवीस यांच्या जागेवरती जर सिंग, मेहता आणि शहा जर झाले नाही तर यासाठी आम्हाला शंका वाटते. म्हणून या सगळ्या राजकारणाने आतापासून सावध व्हावं अशी आम्ही या ठिकाणी त्यांना विनंती करतोय. तुमचं पुढचं आंदोलन काय असं? आता आज तर शिक्कामोर्तब होत आहे. आज आम्ही आता महानगरपालिकेकडे प्रस्थान करणार आहोत. इथून पुढे हा आंदोलन असं सुरू राहणार आहे. यानंतर आम्ही धरणे आंदोलन, उपोषण आंदोलन राज्यभर करणार आहोत. माननीय मुख्यमंत्र्याला एक मात्र आमची आज विनंती आहे की या नरेंद्र मेहताला तुम्ही आदेश द्यावेत आणि ही आजची प्रक्रिया थांबवावी, जेणेकरून हा भविष्यात संघर्ष पेटणार नाही. जो 1956 मध्ये सुरू झाला होता संघर्ष, तो 2025 मध्ये सुरू झालेला आहे. मराठी मोर्चाच्या वेळेस आपण पाहिला असेल, तो आता 2026 मध्ये पण येऊन ठेपलेला आहे या मराठी महापौरासाठी. मराठी महापौर तुम्ही नेमताय पुन्हा पुन्हा, हे चाललंय काय? आणि या आधी देखील 2017 मध्ये असाच आम्ही निषेध केला होता, परंतु त्यावेळेस देखील त्यांनी मनमानी कारभार केला. आजही मनमानी कारभार करताय. पुढचं पाऊल तुमचं काय असणार? आता आंदोलन करतोय. पुढचं पाऊल जनसामान्यांचा आवाज आहे, बुलंद करणार, लोकांना जागा करणार. 288 आमदार आम्ही निवडून दिलेत, त्यांना सांगणार, मुख्यमंत्री महोदयांना सांगणार. या ठिकाणापासून आता आम्ही महानगरपालिकेकडे जातोय. आपण इथे पाहू शकतो की हे आंदोलन खूप पेटण्याची चिन्ह दिसत आहे. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.